नमस्कार. 84 लक्ष योनीतून जेव्हा आपला आत्मा फिरतो, त्यावेळेला सर्वात शेवटी त्याला मनुष्यजन्म प्राप्त होतो. हा मनुष्यजन्म या कारणासाठी प्राप्त होतो, की या जगामध्ये त्याने काही पुण्य करावीत आणि मग या जन्माचा शेवट सत्कर्मामुळे त्याला परमात्मा स्वरूप प्राप्त व्हावं. फार सोपी वाटणारी ही गोष्ट असली तरी ती एवढी सोपी नसते. कारण इथे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलावर आव्हानं उभी असतात आणि पाय डगमगतात आणि ते डगमगू नये म्हणून त्याला एक साथ लागते. भक्कम, खंबीर अशी साथ, जी त्याला त्याच्या उद्दिष्टापासून ढळू न देणारे. या 84 लक्ष योनीतून फिरताना किड्या-मुंग्यांच्या जगात किंवा पशुपक्ष्यांच्या जन्मातही त्याला तीच साथ महत्त्वाची असते. आणि म्हणूनच प्रत्येक जन्माच्या आधी हा आत्मा परमात्म्याकडे एकच मागणं मागतो, की देवा, मला हा जन्म कोणताही दे, पण साथ मात्र मोलाची दे. आणि ती साथ म्हणजे त्याच्या जीवनसाथीची. एका पुरुषाचं डोकं फक्त 4 ठिकाणी झुकतं. एक म्हणजे त्याची जन्मदात्री आई, दुसरी म्हणजे त्याची ताई, तिसरी आई भवानी आणि चौथी म्हणजे त्याची पत्नी. आई बहीण या काही काळापुरत्या असतात. आई भवानी सदैव पाठीशी असते, पण सदैव सोबत असते ती म्हणजे त्याची जीवनसाथी, त्याची धर्मपत्नी. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या जरी जमिनीवर बांधल्या गेल्या असल्या तरी त्याचे दोरे मात्र कुठेतरी स्वर्गात बांधलेले असतात. आणि हे माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं. कारण माझा जन्म 26 मे आणि रेश्माचा जन्म 31 मे. म्हणजे ती माझ्या 5वीला पुजली गेली आहे. आणि जी गोष्ट 5वीला पुजली जाते ती सदैव आयुष्यभर राहते. तूही अशीच सदैव माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ देणारी. 21 वर्ष हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. 21 वर्षाचे लग्न आणि त्याच्या आधी 2 वर्षाचं प्रेम, आणि ते प्रेमही एकदा एखाद्या फिल्मी स्टोरीला लाजवेल असं, जिथे कोणीही कोणाला विचारलं नाही, फक्त डोळ्यांच्या नजरेतून आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सोबत यायचं ठरवलं. प्रेमात पडलो तेव्हा मी शिक्षण घेत होतो आणि तू नोकरी करत होतीस. म्हणजे तुझ्याकडे पैसा होता आणि माझ्याकडे अक्कल हुशारी होती. इथे मला 2 प्रसंग अगदी आठवणीने सांगावेसे वाटतात. ते म्हणजे आपल्या सुरुवातीची मैत्री ही फार घट्ट होती. 2000च्या काळातला एक मुलगा आणि एक मुलगी, 2000 सालात एक मुलगा आणि एक मुलगी हे मित्र-मैत्रीण असणे म्हणजे समाजाला काही पटायचं नाही. ते कपलच आहे अशी समाजाची दृढ धारणा असायची. कारण त्यावेळेला शाहरुख खानने आम्हाला हेच शिकवलं की एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. सह्याद्री बिल्डिंगमध्ये जेव्हा मी राहायला आलो त्यावेळेला पहिली पूजा होती. तू नऊवारी साडी नेसली होतीस आणि मी सदरा आणि धोती घातला होता. त्यावेळेला सावर्ड्यामधली एक माझी मुलगी म्हणजे माझी ज्युनियर होती. ती मला खूप आवडायची आणि एक्झामच्या शेवटच्या दिवशी मी तिला विचारलं देखील होतं, पण भीतीने का म्हणा तिने हो किंवा नाही असं काहीच उत्तर दिलं नाही. मग मला तिच्याशी परत एकदा बोलायचं म्हणून पूजेच्या दिवशी मी तुला घेऊन गेलो PCO बूथमध्ये आणि त्या मुलीच्या घरी फोन करायला लावला आणि पुन्हा एकदा फोनवरून तिला विचारलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे तर सांग, पण माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. आणि तिने नाही म्हणून सांगितलं. आपण पुन्हा त्या PCO बूथवरनं सोसायटीमध्ये आलो, पण तोपर्यंत सोसायटीमध्ये ही वार्ता सगळीकडे पसरली होती की सुशांत आणि रेश्मा कुठेतरी बाहेर गेले आणि आता ते कपल आहेत यावरती शिक्कामोर्तब झालं. आणि तिथून इतरांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला. पण तुला त्या गोष्टीचा अजिबात फरक पडला नाही. आपली मैत्री तशीच राहिली, जशी आधी होती तशी, अगदी निर्मळ. दुसरा प्रसंग म्हणजे मला जेव्हा 3rd इयरमध्ये केटी लागली होती. अपयश काय असतं हे आयुष्यात पहिल्यांदा फार जवळून अनुभवलं आणि त्या अपयशाने मी फार कोलमडून गेलो होतो. घरच्यांना सांगायची लाज वाटत होती, म्हणून पुन्हा एकदा स्टेशनला जाऊन PCOवरनं पप्पांना कामावर फोन केला आणि रडत रडत त्यांना सांगितलं की पप्पा, आय एम सॉरी, मला केटी लागली. पप्पांचं एकच वाक्य होतं, ठीक आहे, त्याच्यात काय एवढं, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण मला एक सांग, तुझ्यासोबत रेश्मा आहे ना? कदाचित त्यांनाही याची पूर्ण कल्पना होती
की या वादळाला जर कोणी थांबवणार असेल तर ती तूच. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मी अर्धा तास रडत होतो आणि तू मला सांभाळून घेत होतीस. पूर्ण प्लॅटफॉर्म हे दृश्य बघत होता. तुझी ट्रेन आली, तू ट्रेनमध्ये कामावर जाण्यासाठी चढलीस, पण तू जाऊ नये असं तुला देखील वाटत होतं आणि मला देखील. अपयश हे कितीही मोठं असून देत, पण ते पचवण्यासाठी आपल्या माणसांची साथ लागते हे मला या प्रसंगावरून कळलं. आपला पहिला व्हॅलेंटाईन डे, त्यावेळेला गिफ्ट म्हणून मी तुला एक ₹2 ग्रीटिंग कार्ड दिलं होतं आणि तूही ते आनंदाने स्वीकारलंस. कदाचित तेव्हाच तुझ्या लक्षात आलं असेल की हा माणूस जन्मात आपल्याला कधी महागडी गिफ्ट देणार नाही. पण तुझी यावर कधीच कंप्लेंट नव्हती. लग्न झालं आणि लग्न झालं आणि हनीमूनला आपण साऊथला फिरायला गेलो. आपण राहत होतो हॉटेलमध्ये आणि खायला रस्त्यावरच्या टपरीवर. तिथेही तू कधी हट्ट केला नाहीस. मग हळूहळू घर आलं, बाईक आली आणि मग आपल्या संसाराच्या वटवृक्षाला एक फळ लागलं, स्वरा. संगीतप्रेमी असणाऱ्या आपल्या दोघांना आळवायला एक राग मिळाला. आपलं एकच मूल हवं आणि त्याच्यावरती आपलं भरभरून प्रेम हवं. या एका गोष्टीसाठी तू स्वतःचा चांगला चालत असलेला जॉब सोडला. तुझ्याबरोबरच्या मैत्रिणी आज AVP झाल्या, चांगलं अगदी 30-35 लाखाचं पॅकेज घेऊन मिरवत आहेत. पण तुला ना त्या पॅकेजची हौस, ना त्या पदाची. करिअर म्हणजे काय तर नुसतं पैसा आणि पद नव्हे, तर संसारात देखील करिअर करता येतं. आपल्या मुलीचा प्रेमाने सांभाळ करणे, तिच्या आवडीनिवडी जपणे, तिला आवडतं ते त्या क्षणाला खायला बनवून देणे, घरात आलेल्या पाहुण्यांची उठबस करणे, त्यांना उपाशी न पाठवणे आणि जाता जाता त्यांच्या हातावर तू बनवलेला ड्रायफ्रूट लाडू ठेवणे. घरातल्या प्रत्येकाला प्रत्येक समारंभात न चुकता बिर्याणीचा टोप स्वतःकडे सरकवून सर्वांना बिर्याणी वाढणे आणि तेही कुठेही मापात पाप न करता. करिअर म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं? टार्गेट्स इथेही आहेत, टेन्शन इथेही आहे, काम इथेही आहे आणि तेही 24 तास आठवड्यातले 7 दिवस. हो, फक्त इथे पगार पैशाच्या स्वरूपात न मिळता समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसणारं प्रेम, जिव्हाळा म्हणजे पगार. आपण आपल्या एवढ्या मोठ्या कुटुंबात मोठ्या काकीने हे सत्व जपलं आणि नकळतपणे ते तिने तुला केव्हा दिलं हे तुलाही कळलं नाही आणि तूही ते सत्व आपलंसं केलंस. आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात तू धीराने उभी राहिलीस. सुखाने कधी कोलमडून गेली नाहीस आणि सुखाने कधी मोहून गेली नाहीस आणि दुःखाने कधी कोलमडून गेली नाहीस. माझा स्वभाव हा असा विक्षिप्त, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणत बेधुंदपणे आयुष्य जगणारा. कोणी सोबत आलं तर ठीक, नाही आलं तर एकला चलो रे. पण त्या एकटेपणाची मला कधी भीती वाटली नाही, कारण मला माहिती होतं त्या प्रत्येक क्षणात तू माझी साथ सोडणार नाहीस. मग तिथे चिमण्यांना घरटं मिळवून देण्याची तगमग असो किंवा 4 बिल्डिंगमधल्या अगदी 400 फॅमिलींना ओला कचरा सुका कचरा वेगळा कसा करायचा आणि त्याच्यापासून खत कसं बनवायचं याचं ट्रेनिंग देणं असो, किंवा मग वाडा पालघर येथे आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल तर्कवितर्क असो, 1 ना 2 अशा अनेक प्रसंगात तू माझ्यासोबत होतीस, आहेस आणि पुढेही असणार आहेस. मी जेव्हा बायोवेस्ट ट्रेनिंग देण्यासाठी प्रत्येक घराघरात जायचो आणि त्यांचं कंपोस्टिंगचं बास्केट उघडून त्यात कचरा किती प्रमाणात टाकला गेला आहे, कोणत्या प्रमाणात टाकला गेला आहे, बरं तो चुकीचा टाकला आहे की बरोबर टाकला गेला आहे हे बघायचो, त्यावेळेला तू सुद्धा माझ्यासोबत यायची. माझ्यासोबत तूही तुझे हात त्या कचऱ्यामध्ये खराब करून घेतलेस. मी तुला नेहमी म्हणायचो वगैरे राहू दे, हे माझं काम आहे, मला करू देत. तू कशाला माझ्यासोबत फिरतेस, स्वतःचे हात खराब करून घेतेस? पण तू कधीच ऐकलं नाहीस. तू नेहमी म्हणायचीस जे तुझं काम ते माझं काम. मागे एकदा 7-8 वर्षापूर्वी कोळशीला गेलो होतो, तेव्हा बघितलं की आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या बाजूला दारूच्या बाटल्याच बाटल्या, झालंच तर नॅपकिन, रॅपर, पाण्याच्या बाटल्या, हे सगळं पडलं होतं. बघून फार वाईट वाटलं. अरे माझं सुंदर गाव एवढं घाणेरडं कधीपासून झालं? काही न बोलता मी सरळ एक गोणी घेतली आणि चालायला लागलो. तूही एकही प्रश्न न विचारता दुसरी गोणी घेऊन माझ्यासोबत चालायला लागलीस. आपण दोघांनी
जवळजवळ 1 किलोमीटरचा परिसर साफ केला आणि 10-12 गोण्या कचरा जमवला. वाडीतले सगळे लोक बघून हसत होते. अरे हे काय भंगारवाल्यांसारखं काम. त्यावर तू त्यांना एवढंच बोललीस, हो माझा नवरा भंगारवाला तर मीही त्याच्यासोबत भंगारवाली. जे त्याचं काम ते माझं काम. रेश्मा, मी कधी तुला महागडी साडी गिफ्ट केली नव्हती. एवढेच काय तर तुझा साधा फोटो देखील काढला नाही. माझं एवढंच म्हणणं असायचं की आठवणी या मनात साठवल्या गेल्या पाहिजेत, कॅमेऱ्यात नाही. तू तिथेही काही बोलली नाहीस. मी 1 वर्ष फिलिपिन्सला होतो. त्या पूर्ण वर्षभरात तू स्वराचा नीट सांभाळ केलास, अगदी एकही कंप्लेंट न करता किंवा कोणाचाही आधार न मागता. आपला हात हा नेहमी देणारा असला पाहिजे, घेणारा नाही. हे तुझं मत. मागच्या वर्षी जेव्हा जॉब सोडला आणि नवीन वाट शोधायचा प्रयत्न केला तेव्हा तिथेही धडपडलो. सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टी कठीण होत गेल्या. पण त्याही परिस्थितीत तू साथ सोडली नाहीस. तू मला नेहमी म्हणायचीस, आयुष्यात एवढं सगळं कमावून ठेवलं आहे ना, काही नाही झालं तर नुसतं बसून खाऊ, पण तू मात्र जिद्द सोडू नकोस. आणि या जिद्दीतून आणि आपल्या मेहनतीतून जन्म झाला तो म्हणजे आपल्या दुसऱ्या बाळाचा, रेशान फूड. खरं तर आपण 2 मे 2025 रोजी जरी ऑफिशियली रेशन फूड चालू केलं असलं तरी त्याच्या बऱ्याच आधीपासून तू हे काम करत आली आहेस. कारण लोकांना जेवण करून देणं, वाढणं हा तुझा छंद. आपल्या घरात आलेला कोणताही पाहुणा आजपर्यंत कधीच उपाशी गेला नाही, मग तो अगदी रात्री 12 वाजता का आला असेना. माणसंच काय तर पक्ष्यांनाही तुझी सवय झालेली. बरोबर 7 वाजता 2 कावळे आपल्या खिडकीवर टक टक करतात आणि तू त्यांना खायला घालतेस. त्यांच्यासाठी फरसांची स्पेशल पिशवी आहे. त्या पिशवीला हात लावायचा अधिकार माझाच काय पण स्वराचा देखील नाही. मग कधीतरी स्वरा म्हणते, माझ्यापेक्षा जास्त प्रेम तर तू या कावळ्यांवर करतेस. घरात चिकन आणि मच्छी आणली की पहिली फोड त्या कावळ्यांना आणि मग आमच्या ताटात येते. कधी कधी मी उष्ट खरकट उरलेलं अन्न त्यांना घालतो, पण तू तेही घालायला देत नाहीस. घालायचं तर घालायचं तर अगदी चांगलं अन्नच घालायचं आणि तेही फ्रेश. उष्ट खरकट घालायचं नाही, मग ते पशुपक्षी का असोनात. मला एक प्रसंग आठवतो. काही वर्षापूर्वी आपण घरी बदाम आणले होते आणि मी आणि स्वराने ते अजिबात खाल्ले नाही. मग तू ते बदाम क्रश केलेस आणि रोज कावळ्यांना खायला घालायला लागलेस आणि विचारल्यावर म्हणालीस की त्यांना बदाम आवडतात. हे असंच चालू राहिलं तर हळूहळू ते कावळेच माझ्यापेक्षा जास्त गोरे होतील या भीतीने मग मी ते बदाम खायला सुरुवात केली. असे अनेक प्रसंग आहेत की जे सांगायला इथे वेळ कमी पडेल. आपल्या पहिल्या बाळाच्या वेळेस एक बाप या नात्याने ज्या काही कमतरता राहिल्या त्या सगळ्या कमतरता मी आता ह्या वेळेला पूर्ण करेन. 21 वर्ष हा कालखंड फार मोठा आहे. खरं तर 21 वर्षाने माणूस प्रौढ होतो. आज आपलं नातंही प्रौढ झालं आहे. आतापर्यंत जीवन म्हणजे 80% स्वतःसाठी आणि 20% दुसऱ्यांसाठी असं होतं. पण आता आपल्याला आपल्या जीवनाचे आयाम बदलायला हवेत. 20% स्वतःसाठी आणि 80% दुसऱ्यांसाठी. आपलं एक बाळ आज मोठं झालंय, त्याला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण दुसरं बाळ म्हणजे रेशान फूड अजूनही लहान आहे आणि त्याला वाढताना मला बघायचं आहे, त्याला मोठं होताना अनुभवायचं आहे. पहिल्या वेळेला ज्या ज्या गोष्टी म्हणून राहिल्यात त्या सगळ्या गोष्टी ह्या वेळेला मला ह्या बाळासाठी करायच्या आहेत आणि पुढचं आयुष्य त्याच्या सोबतीनेच जगायचं आहे. आणि हे जगताना तुझा हात हातात हवा आणि एक गाणं जे सदैव गुणगुणत राहावं ते म्हणजे ऋणानुबंधांच्या जिथून जुळल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी, भेटीत तुष्टता मोठी.